नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, पाऊस लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. येत्या 72 तासात पावसाला सुरुवात होईल 72 तासानंतर. तर शेतकरी मित्रो, सध्या तरी 20 जूनपर्यंत पावसाची कमी शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे आणि मुंबई तसेच नागपूर या भागामध्ये वातावरण जास्त तयार राहून नॉर्मल पावसाचा शिडकाव मुंबई या ठिकाणी होऊ शकतो. तसेच नागपूर साईडला मात्र चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 20 तारखेपर्यंत चांगल्या पाऊस शक्यता आहे. 20 तारखेला देखील विदर्भ साईडलाच हा पाऊस चांगला राहील. परंतु तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण इतर जिल्ह्यामध्ये खूप अल्पसे राहणार आहे. काहीतरी ठिकाणी नॉर्मल ठिकाणी पावसाचे आपले ढगाळ वातावरण राहील आणि ज्या भागामध्ये हवेचा वेग कमी होईल आणि ढग आलेले असतील अशा ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तो बी नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या दोन्ही समुद्रामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये ते एकदम जोरदार असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि फक्त बंगालच्या उपसागराच्या प्रभावामुळं जास्त करून महाराष्ट्रात चांगला 21 तारखेपासून चांगला जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि अरबी समुद्रात देखील चांगले 21 तारखेला पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 21 तारखेपासून मुंबई, कोकण, पालघर तसेच नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये चांगल्या पावसाची पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भ साईड आणि मराठवाड्यात देखील हा पाऊस सर्वसाधारण पावसाच्या सरी ह्या 21 तारखेला होऊ शकतात. परंतु 22 तारखेपासून पाहिला असता शेतकरी मित्रांनो, 22 तारखेपासून जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस मुंबई, कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या पूर्णच भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. विदर्भ साईडला पावसाचं प्रमाण जास्त राहील. तसेच मुंबई, कोकण, गोवा, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण जास्त राहील, चांगल्यापैकी राहील. आणि मराठवाड्यामध्ये पाहिला असता बीड, लातूर, परभणी तसेच संभाजीनगर, जालना या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होईल. हा पाऊस चांगला एकदम वावणी पाऊस होऊ शकतो. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस राहील. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 22 तारखेला चांगल्या पावसाची शक्यता आहे. नांदेडला देखील हा जोरदार पाऊस राहील. तसेच 23 तारखेला देखील जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात चांगले जोरदार पावसाची शक्यता येतं. 23 तारखेला मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी या भागामध्ये अति जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये देखील 23 तारखेला अति जोरदार पाऊस शकतो. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 22 तारखेपासून हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज पाऊस राहणार आहे आणि जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये हा पाऊस 30 जूनपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. परंतु काही काळामध्ये काही तारखांना काही भागामध्ये थोडा अल्पसा पाऊस राहू शकतो. परंतु जवळजवळ हा 30 जूनपर्यंत पावसाचे प्रमाण चांगले राहणारे आहे. तसेच शेतकरी मित्र, परत हा पाऊस 6 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण चांगले राहील आणि 6 जुलैपासून पावसाचे प्रमाण परत कमी होऊ शकते. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी आपण 30 जूनपर्यंत चांगला पावसाचे संकेत हे एशिया मॉडेलने दिले आहेत. तसेच 1 जुलैला देखील हा पाऊस चांगला विदर्भ साईड तसेच मुंबई, कोकण, गोवा, नाशिक या भागामध्ये होऊ शकतो. सध्या तरी शेतकरी मित्र 1 जुलैपर्यंत चांगल्यापैकी पावसाची शक्यता हे एशिया मॉडेलने दिली आहे आणि हा पाऊस पडणारच आहे. कारण शेतकरी मित्र, आर्द्रता नक्षत्रामध्ये वाहन हे गाढव आहे आणि गाढवाच्या वाहनामध्ये सध्या तरी पावसाचे प्रमाण हे चांगले दाखवत आहे आणि पाऊस चांगला पडणारच आहे. आणि ह्या पावसामुळे शेतीला पाण्याचा प्रश्न भेटणार आहे. नद्यांना देखील पाणी येणार आहे आणि येईनच 100%. तरी शेतकरी मित्र, अशीच आपली रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.